शामभाऊजी ओ शामभाऊजी कशाला आली? ते सामान द्या ना मला जरा साखर शेंगदाणा तेल न्यायचंय. कोणतं सामान? दुकान माझं, झाड माझं, का त्रास देतेस? अहो दुकान तुमचंय मला पण माहितीये, पण त्यात सामान विकता ना तुम्ही. नाही. रोज तर तुमच्याकडनंच नेते मी. कोण? मी तू? रुपा. रूपा? रूपा पारू रूपा. हो हा. पारू बिरू म्हणायचं नाही, ते फक्त माझ्या नवरा म्हणणार. नवरा लई त्रास देतीस नवऱ्याला तू पारू. हा गावाला बी लई त्रास देती तू. तोंड लय सुटलाय तुझं. ते माझं लहानपणापासून सुटलेलं आहे, ते कोण बांधू शकत नाही. आवर आवर स्वतःला. झाडाला त्रास देऊ नको सांगून ठेवतो तुला, नाहीतर बरं होणार नाही तुझं. हो शामभाऊ. कोण श्यामराव? कोण श्यामभाऊजी? हा शामभाऊजी हो कसं बघतात बाई, असं बघू नका, मला भ्या वाटतंय. सोडणार नाही, सोडणार नाही. झाडाला त्रास सोडणार नाही, अजिबात नाही. धरले 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 धरले. ओ ओ कुठे गेलं बहिणी? ओ बाहेर या. काय काय करताय हो आतमध्ये? काय नाही बस. तुम्हाला मी काय काम सांगितलेलं? काय हा घरात जाऊन बसला. ब ते राहू द्या, मला लई भीती वाटायला लागली. कशाची? अहो मी आता दुकानात गेली होती, हा शामभाऊजी लई येड्यावानी करायला लागल्यात. येडेवानी? हा त्याला काय झाले आता? अहो असे काय डोळे असे मोठे करतात, असं वर खाली काय बघतात, आणि सारखं असं करायला लागल्यात ते. मग करू दे ना ते. त्या केल्याने आपल्याला काय फरक पडणार आहे? अहो मला तर वाटतंय त्यांना बाहेरचं काहीतरी झालंय, खवीस बिवीस लागला का काय त्यांना. अंडे मटण खाऊन फिरतात गावभर. लागला असं भाऊ त्याला खैस बीस. येड्यावानी मला सामान सुद्धा दिलं नाही. मला काय म्हणले माहिती का? माझं झाड आहे, माझं दुकान आहे, मी काय देणार नाही असं करत होत ते. कुठं आहे तू श्याम्या? आणि मला हाणाय उठलं होतं माहिती का माग. तुला त्याची एवढी टाप? मग कुठं बसलाय? दाखव मला. चल दुकानापाशी चला. अहो थांबा की दरवाजा तर लावू द्या. चल. चला. इथं बसलाय श्याम्या झोपलाय. श्याम्या हो काही काय करत रे याडेवानी? असं काय होऊन बघत नाटक करतय. लाल गाजर कसं लाल गाजरावानी झाले बघ. बघा ते कसे बघतात माझ्याकडं. ए मा बायकोकडे कशाला बघतो? माझ्याकडे बघ ना. ते पहिल्यापासून सवय नाही गेली डोळा हाणायची. तबाख आहे का? नको नाटक करत. आधी टोपी पडती बा धे रे. आताच पियालेवानी करायला लागलाय. संध्याकाळी प्यायची असती. कोण पेलाय? तू बघा कसे बघतात माझ्याकडं. श्याम्या माझ्या बायकोकडे अशी वाईट नजर नको ठेवू. झाडाला हात नको लाव, झाडाला हात नको लाव, हालू नको झाडाला. असं काम करतय झाड? बायको होय. त्याची बायको. अरे काय खरं नाही तुझं. तुझा नवरा दुसरीकडे लक्ष देऊ नये. कोणी कोण लक्ष दिले? काय नका सांग. कदा कदा दुसऱ्याच्या दारात पडतोय, जीव तुला लावित नाही, नाटक करतोय. नाटक करतोय का मी? मी किती जपतो पारे तुला. खरंच बोलतात ते, खोटं नाही बोलत. खरं बोलतोय मी. यो बामटा झाल्या. आम्हाला कम करलं श्याम्या. श्याम्या नाही, मी झाडाला त्रास द्यायचा नाही. वार येते मला वाटतं. घुमायला लागला यो पारी आहे. मला सोड. माझ्या नवऱ्याला मारू का? मारताय माझ्या नवऱ्याला? तुझ्या नवऱ्याला नको मारू, नका मारू. काय नको केलं? मारू, नको मारू. पारू तुला मारू. अरे ठीक आहे ना. खत असं याच्यात करून ठेवतो. काय रे काय लागलं? साप माग लागला काय? काय पडतो एवढं? साप नाही डेपुटी. आता गावाचं काय खरं नाही राहिलं आपलं. काय झालं गावाचं? गाव आहे ना आता सगळे हाणून काढीन गाव. कोण हाणून काढीन? श्याम्या. श्यामीची काय टप्पर आहे गाव आणायची? मी असताना काय टप्पर म्हणजे खपाखप मला मारलं श्याम्यानी. तुमचं काय? तुमचं तो पिऊन भाराभारे असते, दुसरं काय बाकी? पिऊन नाही डेपुटी. मग? मला तर वाटतं त्याला आहे ना खैस का काहीतरी लागलाय नाही ते ना त्याच्या अंगात वार यायला लागले. खैस लागले? हा. काय करतोय असा? काय करतोय म्हणजे मला धरून बत केलं आणि माझ्या बायको कुठं असा खालून वरून निळीत होता. काय निळीत होता काय तिचं?
चालेल मला टाइम नाही, मला एक खत नेऊन टाकायचं आता बाबा अंगी कांद्याला. तू येड्या करूच नको ते नाटकं करू नका काही चुकच. नाटक नाही डेपुटी, तुम्ही जर खत टाकायला गेले ना सगळ्या गावात तुम्हाला काही ना काही घटना झालेली दिसन आणि मग तुम्हाला त्याच्यावर फुलं टाकायला यावं लागतील. एवढं काय झालं श्याम्याला, असं काय झालेलं गावात एवढं खैस लागल्यासारखं? काय म्हणजे पुढे धरला का हानी तो लोकांना? पुढे तू त्याच्या दुकानाच्या दारात बस. चल बरं चल. माझ्या बायकोला बी हे करीत होता. बरं झालं बाई बाहेरच भेटला तुम्ही मला. काय झालं? आपल्या गावावर लय मोठं संकट येणार आहे. अयो काय झालं आपल्या गावाला? काय सांगू तुम्हाला, आता मी ना इथं गेले होते दुकानात शामभाऊजीकडं. मग शामभाऊजी बसले होते आणि मला बघितलं आणि लागले की ए रूपा. अगं रूपा, तुला बघितल्यानंतर चांगलं चांगलं येड लागतं. तिथं शामरावला 12 महिने येडच लागेल बाया बघितलं की. अहो मला सुद्धा तसंच वाटलं होतं, ते माझा मजाक करतात म्हणून. मजाक नव्हता. मग असे डोळे केले आणि असे करायला लागले आणि लागले म्हणाय ए रूपा. मी म्हणलं काय झालं, मला सामान द्या. सामान नाही देणार, माझं दुकान आहे, माझं झाड आहे. आता तुम्ही असलं म्हणल्यावरती मला वाटलं थोडा वेळ नाही का, आणि परत लागले ना असे वर खाली बघायला, असे मोठे मोठे डोळे करून. बाई मी लई भिले. अहो लई त्यांनी येड्यावणी करायला लागले. मला तर वाटते त्यांना खवीस लागला असेल म्हणून. तू कोणत्या रस्त्याने आली ते सांग मला. मी कोणत्या रस्त्याने म्हणजे मी तिथल्याच रस्त्याने येणार ना. म्हणजे मागच्या रस्त्याने आली का ह्या रस्त्याने आली? मागच्या. काय झालं बघायला? तुला रस्त्याने कोणी भेटलं नाही का येड्यात काढायला? निघितून काही सांगत बसत ती. अहो सुगंधाताई, मी लई खरं बोलते. काय ग तू? मी खोटं बोलत नाही हो, मी मजाक सुद्धा करत नाही. अगं बाई तुझ्या ह्या साईडने ते डेपुटीचे, ते शामरावचे, ते चालू भाऊचे, गावातल्या लोकांचे किती बोलले का ते मी. जाऊ अहो शामरावच्या दुकानात शपथ मी खोटं नाही बोलते. नाही नाही तू जाय, मी काय ऐकू नको इथे निघितून. अहो बघा, तुम्ही परत म्हणचाल की रुपीनं मला सांगितलं नाही, मी उगाच चिंते. तुम्ही जाऊ भिऊ मला नका या दुकानाकडं. काही सांगायला बी येऊ नको. अहो पण दुकानाकडे जाऊ भिऊ नका. तुम्हाला बघा ते काय करतील आणि काय नाही. मला तर असे माराय उठले होते बाई. कसा जीव वाचवला. जाती तू ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. जेव्हा तुम्हाला कळल ना तेव्हा या मग मला बोलाय, मग मी सांगते तुम्हाला काय येते. कुठून ना काही घेऊन येते. चला श्यामराव, याला काय माणूस आहे राव, बोलत नाही. दुधांना पैसा जादा झाला असं त्यांना. पाय श्यामराव काय आहे? सोडा ना. सोडा ना. काय याडेवरी कोण आहे? सोडा राव. डिग्या डेपोटीचा धुरा. सोड डेपोटीचा धुरा सोडा ना. गावातला अड्यावणी करता. मी नाही, मी नाही. याला त्याला नाव ठेवत, चपल्या मारत, पोरांना त्रास देत. तुम्हाला झालं आहे, मला सोडा ना. ओ भाऊ सोडायला. डिग्या ओ डिग्या 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 डिग्या. अयो या श्याम्याला एक जायला पुढे जातोय काय माहिती. पुढं म्हणजे दुकानात काय रे का मग घाबरला? डेपुटी ते श्यामराव ते सांगा राव तुम्ही. का तुला काय केलं आता? बघा ते मारायचं राहिलं असतं राव ते श्यामराव मला. येडं झालं का काय श्यामे? गोमल्यावानी करीत होता ना. घुमल्यावनी डोक्यावर घेतलंय मला आणि पार बिंदीत होते. मी तर नवरते बिवरते होता डेपुटी. कुठे थोबडवर पडला असतो. बघा कुठे आहे तू? कुठे तिथला दुकाना तरी दिली. अहो ऐकून देत जा राव तुम्ही. हा. तुम्ही पळत ना जाऊ. बोल ना, मी तुझं आहे त्याला बसलोय. तुला आहे ना आता ती ग्राई बॉर्डर देतो मी, तू बोबडा बोलायचं राशील. हो आज ते जाऊ दे आधी मायचा. हा, मग अहो त्या श्यामरावनी तर तोंडवर पाडलं असतं हा. तर मी बिदरला नसं राहिला असतो. लंगडानावर देव झाला असतो डायरेक्ट. कुणी पूर्वी पण नसती दिली, आता पण द्यायला नंतर तू नसती. पायर नव्हता, पायर तू कमरेवर पडायला पाहिजे होता. मग तू लग्नच नसतं झालं. चल कुठे दाखव मला कोणत्या दुकानाकडे. दुकाना तर दिले. बघा इथं असेल. कुठे गेला? नाही ना श्यामे. ए, तू तर भला दुकानाकडे गेलाय. हो दुकानातच होती ती. अरे आला. पलटण इकडे काय म्हणता डेपुटी? हे तर नॉर्मल आहे. तू काय म्हणतो रे? काय झालं रे तुला? माय वाट्या फोडल्या त्यांनी. वाट्यात फोडले? माया चांगली आपण लावली. माणसाच्या मागा लागतो रे. काय हे करतो काय? माणसाला दम यायला लागला काय तू? नाही डेपुटी, मग काय तू जाल्याला घाबरतोय, याला बी माग उचलून आपल्याला मला मला मी आता आलो घरून. बसले नका पडू श्याम्या. देम फाटका ठेवून आम्हाला बायकोला मला इथून हाकून नाही लावलं होय तो. तू काय नाटक काय बोलतोय काय रे येड्या? चाललंय तू? मग कसं काय हे करायला लागला ते?
हा आता नका खाली मान घाल वर काय रे, झापा झाला का काय कान काय का बघत असं काय करतो रे मानवळ बघा आला काय आला माझं शेवटी हवा आली ए का मान फिरतो मान मोडी ना तुम्ही लय दानका देतो ठेवून डेपुटी थोबड जपून ठेवा. कोणाला बोलतोय? हा ए झाले अरे याला काय झालंय या काय की काय झालं? ए! त्रास देऊ नको झाडाला. झाडाला त्रास देऊ नको काय लागले तुला असं एवढं काय झालं तुला हा अशी कोण डोळे हे करतो डोळ्यात काय बघतोय? शिरा डोळे काढून हातात दे. एक बुक्का टाकीन माय काय डोळे काढतो काय झालं तुला बघा वार मी म्हणलं ना वारला म्हणतय नाव देवाचं आणि लक्षण काय काय खातोय सगळं करताय मला. हम्म? गावातल्या गटारी, अयो तुमचं काढतोय रस्ते, इज्जत खातो काय कान परत टाकीन ए, काय रे कोणाच्या? याला काहीतरी झालंय राव स्वतःचा चेहरा बघा आरशात. आरशात बघा म्हणतोय तुमचं चार मन काय आणि कपडे पांढरे घातलेस. पांढरे नाही वेगळं कलर आहे. तो मला सांगतो काय तो मन काळन कपडे पांढरे येत ना आलाय का अरे लोकांना सांगतो का साऱ्या गावाला अंगाला हात लावतोयस माझ्या. डेपुटी निर्मळे म्हणून तुम्हाला नको सांगू अंगाला हात लावतोयस माझ्या. आता नाही सोडणार. ओय, द्या. आता नाही सोडणार मी. आता नाही सोडणार. तिकडे जाऊ नको ते ना श्याम्याला भूत लागलंय तू तुला डोक्यावर घेऊन आपटीन अहो काय डेपुटीला धरलं होतं. सुगंधाताई, डेपुटी तरी आलेले आहे कसं तुम्ही काय जाऊ झालं? नका दुकानात श्यामेच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय काहीतरी मोठा खैस लागलेला दिसतोय त्याचा. लय खुश. अहो कशाचं काय डेपुटी काही नसेल झालं त्यांना ते नाटक करता नसते तुम्ही बघा बरं काय म्हणतो तुम्हाला काय म्हणतो बघा बरं आम्हाला तर येड्यावर धावलाय मला धरणार बिरणार तर नाही नाही धरणार तुम्ही नाही. बघा दादा येऊ. जा तुमच्या जा 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 आम्ही थांबतो इथं हे थांब, जाऊ जाऊ आपण जाऊ यांना काय करतोय का बघू उचलून आपटायला बसला एवढ्या मोठ्या बाईला लय काही डेंजर दिसतोय मला तर. हो शामराव काय झालं आता सुगंधाताईची मजा इंगड्या असे काय बघताय काय असं सहज काय झालं? असे काय खालून माणसाला न्यावर राहिले अरे काय उचलून आपटायला बसला डेपुटी. ते गप्पा मारीत बसले ते मला एक सांगा डेपुटीन ते काय सांगत होते? तुमच्या अंगात काय ते खैस बीज घुसलं काय गावातल्या लोकांना वैताग देतं तुम्हाला काही काम धंदे नाही का कोण? तुम्ही काय उचलून आपटायला बसला डेपुटी. ते गप्पा मारीत बसले ते तेच ना राव मला तर लय वाट राहिले डेपुटी. बरं चला बघू कमून? चल लोक त्याच्या नादीच नको लागाल तिला आपटीला तर काय नाही आपण चल डेपुटीन ते मा अहो ते दोघ जण किती पळत आले माझ्याकडे काय केलं तुम्ही त्यांना घाबरले ना. मा असंच पाहिजे त्यांना. का बर अरे त्या दिवशी आपली दाजी येत ना रेशमाचे मिस्टर त्यांनी जरा ओढ मग आणली होती हा म्हणून थोडी जास्त झाली. तर काय केलं माहिती आहे तुला ह्या तिघा चौघांनी मला बदड हाणलं म्हणून मी त्यांचा बदला घेतला. एकाला इतकं हाणलंय ना तुला सांगतो तुम्ही आता परत आपल्या वाट्याला जायचे नाही. आणि काहीच बीस काही नाही नाटक केलं होते. तरी मला वाटलंच बर का तुम्ही काय दारू प्यायचीच कशाला रिकामी उद्योग घालता हो अरे मी आपलं मजात घेतली थोडी जास्त झाली लय दिवसाने अहो आता घेतली. जालू डिघ्या यांचं ठीक आहे डेपुटीच्या मागे कशाला लागायचं तुम्ही डेपुटी तर खरा मेन सूत्रधार आहे त्यांचा म्हणून जरा डेपुटीचे बी मागा सुधरा लागलो. हो सुधरा अरे मी सुधारलेलोच आहे अजून किती सुधरू. तुमच्या अंगात खैस घुसला म्हणजे तो खैस बिघडला असन तुम्हाला पाहून खैस? इतके बिघडेल तुम्ही काही सण कशाचं काय काही नाही खोटं आहे ते सगळं. कळालं मला हा. येऊ का मी सांगू नको कोणाला आता नाही तर परत व्हायचं कुठं ना. मला काय बरं पडलं कुणाला सांगायचं बरं का मग आली होती काही घ्यायचं काय? काही नाही घ्यायचं अरे आपला मित्र आहे मित्राचं लागलं खैस काढायला पाहिजे ना आले का चाल इकडे डेपुटी आले. आलोत ना खैस दादा आलोत जालू आला आलोय बाबा आलोय तुला भेटायला चालू. ठीक आहे यंदा कर्तव्य डिगूच डेपुटीच्या हाताने. इकडे बघा कोणचा आहे कुणालचा खैस आहे कोणचं झाड आहे झाडाला सोडून दे झाड आमच्या वाईट मित्राला नाही. सोड झाड वाईट नाही डेपुटी. आमच्या मित्राला सोड
आमच्या मित्राला सोड रे खायचा ए खायचा डेपुटी शामरावला सोड आमच्या उज्ज्वल भविष्य डेपुटीच सरपंच खायचा होणार सोड. नाही तर तुला आहे ना अशा याच्यात चटका दे ना सोड गावचे सरपंच सोड 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 नामदेव गावाने सोड सोड चटका भक्ताला चटका सोड 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 डेपुटी सोड सोड सरपंच व्हायचंय का नाही हा? तू जर सोडलं नाही ना बरं का तो डोक्यात नारळ फोडी खायचा अयो डेपुटी इकडं 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 नाही हो डेपुटी नाही ऐका धर नाही तिकडून तिकडून धर. नाही ना नाही ना झालं इकडून. गेलं 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 काहीच गेला इकडून धर. गेला काहीच गेला ना झालं डेपुटी काहीच गेला ना अयो नको ना डोक्यात नारळ फोडून काय होय? खोटं 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 काही चालतं ना? करीत होतो, हा. हा खोटं खोटं काही चालतं आम्हालाच खायचं सुगंध ताईला नाही खायच असं ना होय मग तिने सुगंधाताई नव्हता चहा त्रास दिला पाहिजे. मला मा बायको द्या म्हणजे, हात उघडतो अयो, हात मोडून ना झाल्या नाही, मोड 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 खायचं हात मोड आणि मला सांग तुला त्या दिवशी मारलं तेव्हा टाइमला मी होतो का त्या डिगेने मारलं जालीने मारलं तर मी होतो का? मला मला काय सांगितलं ना गावात दारू पिऊन आले का हाणायचं लोकाला. हाणायचं मग बरोबर आहे ना मग मी बरोबर आहे माझ्या ना? पैशाची पिलो होतो दाजीने आणली होती मग. दाजीने आणली होती ना आणि मग तू आम्हाला येडे खैस बनून हाणायला लागलोय तुला वाटतं होय आम्हाला कळत नाही अरे तू खैसाला लागशील एवढा मोठा खैस आहे तू खैस तोयामुळे हे होईल होय का असं तो लाल गाजऱ्या मला लेंबार गाडी टाकली डेपुटी त्यांनी बरोबर का? नाही हो, नाही नाही, फोडणार पण घाबरला ना मग फोडले राव. आणि हे बघ इथून पुढे तुझ्या वाट्या नाही. इथून पुढे पिऊन आला ना, त्याच्या वाट्या पडायला याला पाहिजे याला याला त्या जागेवर त्याच्या डोक्यात नारळ आता फोडायचा. आता बदलाच हा बदला झाला ना आता याच्या पूर्ण पुढे अयो हे? पूर्ण झाला झालाय का येडे करू नको परत लग्न कर दे घ्या झाले जा. ह्यो आला ना परत याला परत चोपायचा हो हो नाक मी काय आमचे केलं? नारळ ते वायाला गेले दे ना इकडे फोडू काय? दुकानात फुटलं व्हय? हा? नको बावळाटा हाय, चल. ए, 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 आ, झालं ना आता आहे काय नाही श्यामेला लय भारी दिसतो अयो बाबो अयो मध्ये झटका ते काय हो झालं भाऊजी काय झालं अहो काय नाही माय नाही मान लय दुखत इथं सुगंधा अयो मग हे तोंड का बरं असं असं करता मध्ये ते शिरी ना अशी उभं राहते आणि येतोय ना मग मान अशी केली का अशीच राहते माई लय दुखत आहे मध्ये दाखवलं नाही तुम्ही कोणाला लय दाखली मी जर राहते ना या की अंगावरच झोपावं लागत आहे मला हे देवा हो झालं भाऊजी मग ते तुम्ही कोणत्या जगात जगता मला ते सांगा काहीतरी करायचं जरा काहीतरी लावायचं ना लय की उपाय केलाय मी आपण फरकच कुठे पडा दाखवलं तुम्ही आपलं ते डॉक्टरकडे गेलो तो खाल्ल्या अहो डॉक्टरकडे ह्या अशा गोष्टींना फरक पडतो का लगेच अहो ती चोळून चाळून भेटते ना कुठं एक काम करा शामरावकडे जा शामरावला माहिती लगेच तुमची शिरक्लेअर होऊन जाईल माहिती का लगेच होईल मग बरोबर बाबा मग जर या रातची या की अंगावर झोपलो ना काहीच करता येत नाही मला हा ना नाही तेव्हा एवढे फिरता मग अशी शामराव सोबतच राहतात दिवस दिवस त्यांना लगेच फोन करून विचारायचं ना माणसाचं आयुष्यातले अवघड आहे हो. जास्त पाऊस झाला तरी सहन होत नाही हिवाळ्यात थंडी वाढली तरी सहन होत नाही आणि उन्हाळ्यात तर गरमच मेला माणूस माणसाला काही सहन होत नाही खरं भाऊ आहे ना. जन्मल्यापासून माणसाला येत नाही हे ऋतू आहेत ना हिवाळा आला का गार वाजत आहे पावसाळा आला का पाऊस लागतो आणि उन्हाळा आला का ऊन लागत आहे ज्याला काय बोलू ते मान वाकडी करू करू सुगंधा कोणाचं ग सुगंधा पाहिलं तुझी नजर चांगली आहे गड्या अजून सुगंधाताई तुला इतक्या लांबून दिसल्या मग हा ना तू हा? आता गुलू गुलू करतो तुला काय तुझ्या काय पोटात दुखत आहे मग गुलू गुलू करतो तू आले पोटात दुखत सुगंधाताई बरोबर दुसरं बोललो नाही काय रे पोटात दुकान आपलं मग? काय बोलतोय बा चर्चा काय चर्चा हा आला आला अरे काय जाल बा काय नाही आले मानवर फाटका आणला काय सुगंधाताईने वाकडी मान करून आला अहो फाटका नाही मग दुखती माय मान श्याम्या तू कुठून औषध आणलं होतं रे तुझ्या मानीला बे हा डेपुटीने दिलं होतं मला डेपुटीनी हा अरे. तेल दिलं तेवढं एवढं असं इतकं भारी औषध होतं तुला सांगतो जाल्या बायकोने 3-4 वेळेस असं चुळलं नसच क्लिअर भाऊ परत भरलीच नाही भरली नाही अरे मी डॉक्टरकडे जाऊ जाऊ कटाळलोय डॉक्टरनी गोळ्या औषध दिले का तेवढ्या पुरतं तेवढं बरं वाटत हा परत महिना झाला का परत तू उठती शिरका जीस धरती मान बाबू तुला काय सांगू श्याम्या रातची या की अंगावर झोपलो ना तसं ताट उठावं लागत अरे देवा लई त्रास होता लय त्रास आहे शिर झोडपली ना तू शिर झोडपली ना शिर काहीच करणार नाही झोडपायची कशी आता डेपुटी सांग त्याला झोडपायची कशी म्हणजे तुम्ही म्हणता म्हणजे मसाज बिसाज करायचा काय अरे पर ते जाऊ दे ना सुगंधा म्हणली तुझ्याकडे ते दे ना मला थोडं तेल बिल अरे तेल गेले संपून दावाच ती तू काय रे माझ्याकडे त्याला भोंगा लावून देतो ते माझ्याकडे बघत आहे
हा तेल तुला त्या मित्राने मला दिलं तर मी तुला दिलं आणि मग आता ते माय काय मग घरी कारखाना आहे का तेलाचा? एक काम कर ना झाले, काय तू जाय थायलंडला. थायलंड कुठं पाठवतो त्याला थायलंडला? जातून डेपुटी एवढा त्रास होतोय मानले. थायलंड शिवाय हे आहे का त्याला बरं आहे का? हो मसाज केला तू मला माहिती. थायलंड फेमस काय मसाज साठी. तिथे गेला नाही हो अख्ख्या बॉडीची मसाज होऊन परत यांना शिर नाही फिर नाही एकदम खळखळ मोकळा होऊन जाईल माणूस. बॉडीची नाही काढायची, मानीची काढायची. अरे म्हणजे ते डोक्या अरे मान बॉडीचाच भाग आहे झाल्या. आणि तुला सांगू का त्या इंजेक्शन गोळ्या घेण्यापेक्षा शिर रोज का म्हणजे शिर काढलेली चांगली. मसाज भारी म्हणजे तू एक कटी ते करत जाईन. डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत चुळू घेते तुला सांगतो मी. मग मी जातो ना थायलंडला. असं किती लांब आहे थायलंड? काय लांब हा? कसलं लांब? मग इथून गेलं काय काय आपलं ते मुंबई आहे ना, हा मुंबईच्या अलीकडे ती खाई आहे, खाईच्या पलीकडे खाई आहे. ताई तिथं थायलंड. बस ओके. रेल्वे जाते का तिथून कमी पैशात? नाही रेल्वे. रेल्वे नाही जायची. रेल्वे नाही तिथे याच्यापर्यंत पनवेल पर्यंत रेल्वे जाईन हा आणि तिथून पुढे जाईन रिक्षाने. पनवेल पर्यंत जाते. हा. घोडा गाडी बिडी काही भेटन तू. मग तात्या राहतील ना पनवेलहून जातो मी थायलंड. टांगा, टाक 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 टाक. हा भारी एकदम. आणि काय करायचं तिथून पुढे आहे ना काय म्हणलं मला लक्षात भाकरी बिकरी न्यावं लागते त्याला आणि मग आता ते 2-4 दिवस आहे. अहो येडे का खुळे, आपले दाजी नाही राहत का तिथं? अरे हा. दाजीला नको सांगू. शिरपत ते- छान ते- आहे. अरे शिरपत छान आहे ना, शिरपत छान आहे. तुला थायलंडला दुसरीकडेच नेईन. त्यांच्या दाजीच नको लागू दाजीच्या येड्या. श्याम्या श्याम दाजी तुला माहित नाही का? जाऊ दे. नेणार तिकडं नेणार जाऊ दे, तुला जाऊ दे, उल्हास जाऊ दे, नगरला. हाऊस होऊ दे त्या लेकराची. हो फोन लावून दाजीला. जालू येऊ राहिला म्हणे, जालू उर्फ जालू भाऊ. बरं त्याला दाजीला सांग फोन हा, थायलंड फोन येऊ करून. राहिले. ते थायलंडलाच आहेत आता. हा? दाजी थायलंडलाच आहेत सर. त्यांचं कॉन्टॅक्ट लय थायलंड थायलंड मध्ये कॉन्टॅक्ट थायलंडच्या ते काय म्हणतात काय ते अध्यक्ष फिध्यक्ष असतात का पंतप्रधान तिकडे त्यांच्या सगळं फोन असतात हा त्यांच्याकडे ना? लगेच कॉन्टॅक्ट करतात. हा लाव. हे दाजीला कशाला फोन लावतो येडपाटे? नको. डायरेक्ट सरप्राईज देऊ दे ना त्याला. अरे हा, ए, तू तो direct जा. जायचं आणि दाजीला थायलंड मध्ये जाऊन नुसतं पॉ, दाजी करायचं. ओय, दाजी बी ना तिथे गेलो दाजीला फोन लाव. चाक होते जाले आणा म्हणजे येतो थायलंडला. आणि काय कर 2-4 दिवसाच्या भाकरी बांधून ने म्हणजे तुला आपलं अयो. घरचं खाता येईल. थायलंड मध्ये तिथं दुसऱ्या डिशेस बनतात. ते झाल्या लय दुःख दे. तू लवकर निघ. जा जा लवकर निघ. जा जाऊन ये, जाय बायकोनी चोळली तरी नाही ना. बायकाला चोळायचं नको लावू. तिथं लय मुलायम हातात जाय. हा. येडा श्याम येडा आहे का तू? काही भोंगा घालून देतो त्याला. काय रे ते जाले येडा जाल्या. आता बायकोचं डोकं खात बसन. जाऊ दे ना जाईन मुंबईला. तू मा नाव काय सांगितलं? मी तेल दिलं म्हणून ते मला माग लागला असता. ते बरं झालं तो थायलंडकर वळीलं काढ. नाही ते जाले आहे तू. मला मान चोळून द्यावा लागला जालेची. आता कोणत्या थायलंडला जातो काय? श्रीपाद दाजीला वैताग दिला असता त्यांनी. कशाला तो दाजीचा फोन नंबर देतो आता त्याला? मला वाटलं लाव म्हणलं लाव म्हणलं. दाजीला काय काम नसतं. दाजी बसला असा टाइमपास करीत. दाजी खरंच थायलंडला घेऊन जायला दाजी काय दाजी आहे. झाल्या का तर थायलंडला गेला ना तर मागे येत नसतो ते म्हणत, काय मी तेच थायलंडला कामा- जातोय जाल्याला नगर पर्यंत जायला पैसे नाहीत. मी तेच कामाला राहतो म्हणून. डिग्या तर झालं भाऊ कुठं चालला ताडा ताडा? पोरांतर डिग्या माझ्यासोबत येतो का? पुढं मी शिर काढायला चाललेलो थायलंडला. हा हा. थायलंडला मग शिर काढायला. थायलंडला ती लय भारी शिर काढते म्हणले डेपुटीन. त्यांनी मला सांगितलं आता तू जा तिकडं. हा असं होय. हा तेच चालला तू. आजच्याला जाणार कधी म्हणजे मला झोप नाही येत भाऊ. शिर एकदा फाणकायला लागली ना हा लय आग होती माझ्या शिरीची. बरं आता अर्धा तास थांबतो तर मी ना डेपुटीतून पैसे देऊन येतो. मी पण येतो ना थायलंडला. येतं खायला बरं होईल भाऊ. मला सोबत थायलंड मध्ये मला नाही समजलं तर तुला तोडकी मोडकी काय ना वाचता येते. बर थांब नाही तर मी घरी येतो तर. ते बसलेले डेपुटी पाराहून हा 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 घरी. पारे अय पारे पारे अहो इकडे आहे मी. इकडे होय. काय झालं वरडायला? काय नाही माही मानले टांकायला लागली परत. मग तुम्हाला म्हणलं होतं का नाही मान चोळते म्हणून? चोळून राह ना काय व्हाय ना. जाऊ दे मरू दे. तुझ्याकडे पैसे किती इथं? का पैशाने काय करायचं आता? काय नाही मला मान शिर काढायला जायची. माझ्याकडे पैसे नाही की पण 200-300 रुपयेच आहेत माझ्याकडे. कस काय पैसे नाही? काल 2000 रुपये दिले ते काय गेले? बिशी कोणी भरली? भिशीला हाताची यायचं होतं मारायला लागलो. हा घासा बी बसलाय माया. अहो पण मी देते ना चोळून. का तुम्ही टेन्शन घेताय? तू चोळू चोळू वाण्याकडनं तिळाचं तेल आणते आणि देते चोळून. ते वाणीन फिनी जाऊ तिकडे मरू दे. माय इथे ना लय दुखायला लागले.
त्याचे त्याला आणू पार तू पार माय मान अजून वाकडी करून राहिली. मला तिकडे जायचं, तिकडे रे भारी हे करते कुठं? चोळते. तुला काय करायची पैसे दे मला. चोळाय बाहेर जायचं का? त्यांना पैसे देण्यापेक्षा मी चोळून देते ना तुम्हाला. तुला खपणारच नाही नवरा बारा व्हावं म्हणून. तू आहे ना साधा का असे वाडे आड्यात नको चलत जाऊ राव पारे. मला जायचं म्हणलं का कमून आडी येते बरं. किती पाहिजेत? मला लाग 11,000 रुपये लागते. डोक्यावर पडला काय तुम्ही? काय 11,000 रुपये कुठून आणायचे? माझ्याकडे नाही पैसे एवढे. नाही एवढे मरू का मी आता? मारायचेच राहिले फक्त मान. काय झोप तरी येते का मला? बघितलं ना रात्री मी कसं करीत होतो. बघितलंय, सांगत होते मी चोळून देते, पण नाही, माझा विश्वास नाही ना. बायको माझी दुश्मन वाटते तुम्हाला. मला तुझ्या हाताने नाही चोळायचं. मला बाकी नाही माहित. तुझ्या हातात गुण नाही. तुझ्या हात आहेत ना असे पाप आहेत तुझ्या हात. मला नको चोळू. होय, हा. याच हाताने खाणं पिणं कपडे सगळं चालतंय, हात चोळून नको. होय बरं जाऊ दे मरू दे पैसे. आणि मला ना 2-4 भाकरी बी टाकणी यायला. भाकरी? मग एवढं काय भाकरीन बिकरीन घेऊन काय? गप्पा आपलं गप घरामध्ये झोपा. जायचं उयचं उघड नका विचार करत बसू. बघा येईल काहीतरी, नाही तर दवाखान्यात जाऊ. कोणत्या? मला दवाखान्यात न्यायचं राव. मला चोळायचंय. तू बाकी पंचायत नको आण, नाही तर माझं डोकं फिर नका. मी उरफाटी उभा करीन. तुला सांगितलं ना पैसे दे म्हणून. पण ठीक आहे, माझ्याकडे पैसे नाही तर मी सुगंधताईला मागून बघते. त्यांनी दिले तर ठीक, नाही तर मग बघा आता घरातच झोपा. द्या द्या त्या माय नाव सांग. माय मान दुखती म्हणून. हा जा त्यांना घरात. बाहेर जायचं ना त्या ह्याच्याकडे चोळणाऱ्याकडे. नशिबाला नवराच मिळलाय आमच्या तर. नवसच कुठं केलता मी काय माहिती असला नवरा भेटायला. जा तुम्ही झोपा, बघते मी पैसे. लय नका एवढूच. हाय का संसाराची अक्कल? हा, लय नको एवढू. कुठं आणायचे पैसे? का झाडाला लागले तोय? गेले न तोडले ना आणले. येडे का काय? मग काम करता येते का? मला मस्त कळतंय संसाराचं. ही मानीमुळं मला सगळं अवघड जातंय. नुसतं बायांवानी दुखणं घेऊन बसायचं. मी झाले गडीन, तुम्ही झाला बाई, असं झालंय नुसतं. ते बाकी नका बोलू. जा घेऊन ये पैसे. देवा कठीण आहे. चल बाय सुगंधताईकडे तरी. आला का? हा बरं कुठं आहे. जातो रे सकाळ सकाळ निघून? दर्शनाला बाकी एवढं. नाश्ता बिष्टा करीत जाय. ती नाश्ता करून ठेवते. बाहेर लय सवय लागली तुला खायची. अहो डेपुटी, आता तुम्ही उपसरपंच, तुमचे निमित्त आम्हा मला सर लागते. हा तेवढं आहे. तुझं अख्खे काम तूच करतो माय. बरं बोल, कशाला गोळच्या टोनी बोलतो? ऐका ना, मला पैसे लागत होते. कशाला? मला जायचंय थोडं बाहेर. बाहेर जायचंय, थोडं जायचंय. नेमकी किती पैसे लागत आहेत? लईत लई 40,000 लागतील, पण 35,000 द्या. अगं लयच काही मागितले रे. माझ्या डोक्यात 50,000 द्यायचं तुला. नाही पण जायचंय कुठं 50,000 घेऊन, 40,000 घेऊन? थायलंडला. का बरं? थायलंड अचानक कसं काय थायलंडला काढ? मसाज करायला. अच्छा, तू काय दुखत आहे तू? माझं नाही, मग जालू भाऊ चाललाय मसाज करायला. हा. मग त्याला जोड म्हणून चाललंय. संधी भेटली, सोनं तरून देतो ना. संधीचं हा, आणि तुम्ही रोज प्रत्येक टाइमला विमानात बसत आहे. आता माझी तरी आवड पूर्ण होईल नाही ना. करो. मेरा मुन्ना, मेरा राजा बेटा, जाने का तो जा घाबरता काय को? नाही थाईलैंड को 50,000 चाहिए तेरे को? नाही, लईत 35,000. नालाय का? 11, 12 येतानी 12 जातानी 12. इकडे बघ, इकडे 12 तो कालसळा टाकीन. जायला कळत नाही थायलंडचं काय. जायला थायलंडला चाललाय ते, त्याला माहित नाही. त्याची चामीने केली चाष्टा. हा, आम्ही चाष्टा केली, तू त्याच्याबरोबर चालला का थायलंडला? नालाय का? तू थायलंडची रील बघतो काय? अहो त्याला जोड होईल, म्हणजे असं नाही का खालून वरून आणि मी मध्ये. त्याला थायलंडला जाईन का? हा, त्याला व्हिजा लागतो, त्याला पासपोर्ट लागतो. जारीन कवा कार्ड आहे आणि तो कोणचा पासपोर्ट आणि व्हिजा आहे? आणि तू चालला तिकडे शिर काढायला थायलंडला? बाहेर घरात. थायलंडला चालला. काही ऐकून येतो, थायलंड येतो, शाळा जायला त्याला जीवर येतं आणि थायलंडला चालला ते. हो सुगंधताई, काय ग? बरं झालं इथंच भेटला. तुमच्याकडेच यायला लागले होते मी. कशाला? अहो तुमच्याकडेच येणार होते मी पैसे मागायला. माझ्याकडे आणि पैसे मागायला? माझ्या घरी काय बँक बिंक आहे काय? अहो उसने मागाय येणार होते. कशाला लागत होते उसने पैसे? अहो त्यांची माना लय लचक भरली. त्यांना लय त्रास व्हायला लागलाय. रात्रीपासून माणसाला म्हणते की दवाखान्यात पण जाऊन आलेत बरं का. दवाखान्याचा फरक नाही. मी चोळते म्हणलं, मला पण चोळू देत नाही. आता त्यांना जायचंय ह्याला कुठे ती मसाज करायला. अगं रुपा, ते मला सकाळी भेटले होते. हा का? मीच त्यांना सांगितलं एवढी मान दुखते तर त्या शामरावला भेटा आणि ते कोणाकडे तरी चोळून आणतात. मग जाऊ दे ना त्यांना, मान चोळून आणायची तर. नाही मग आता पैसे सांगितलंय ना तुम्ही. त्यांना पैसे नाहीत म्हणून तर आता मी तुमच्याकडे आले. किती पैसे लागतात आता? त्यांनी 10,000 म्हणल्यात, पण तुम्ही 1,000च द्या मला. हे मला 10 टक्के झाला असं 10,000 ऐकून. तुम्ही 1,000 रुपये द्या मला.
तुमचं मी डिप्युटी भाऊकडे कामाला गेले ना पैसे देते पण द्या मला आता अर्जंट. अर्जंट लागता हा. आता माझ्याकडे जवळ पैसे आहे. चल घरी, तुला घरी जाऊन पैसे देते. चल. बसल्या का वहिनी? का काय नाही, गेला झालो. हो आत्ताच गेले. बरं बा, आता मस्त तिथे आहे मानस शिरावर इथं मी विन थायलंडला जाऊन. काय म्हणलं तुम्ही? थायलंडला कोण गेले थायलंडला? गेलो. काय हा, काय बी म्हण नका, ते गेले त्याला मसाज सेंटरला. मसाज सेंटरलाच गेला पण थायलंडला मला म्हणे येतो तिथे माझ्या संग थायलंडला मला जोडवीन. मी म्हटलं ना तूच जाय. अयो ह्या माणसाचं काय डोकं बिकं फिरलंय का काय? हे घराची वाटच लावून सोडणार रे. अहो दवाखान्यात चला म्हणलं तरी हा माणूस आला नाही. ह्या माणसाला आता बघतेस मी दरवाजा. वहिनी काय आलं? काय नाही. ए श्याम्या उघडून दुकान. येडा झाला का रे, मला जेवायला जायचं आताच लावलंय मी. काय आला बंद केलं? जाऊ दे तू जेवायला का जाय ना, पण मला आहे ना 5-6 बिस्किटच्या पुढे दी, 2 फारसांच्या पुढे दी. कशाला? अरे मी चाललोय ना त्या थाईला. हो तुम्ही थायलंडला चाललोय असं कळलं मला. मग हा आणि मला काय सांगितलं की मसाज सेंटरला चाललोय म्हणून? कुणी? मी कुठं सांगितलं मसाज सेंटरला? मी चाललोय चोळायला. अहो पण तुम्ही मला म्हणलाच नाही थायलंडला चाललोय म्हणून. तिकडच करतात ना मग शिर काढतात मग थायलंडला. मग मी चाललोय. श्याम्या मानला होता ती लय भारी शिर काढीचे थायलंडला. कुणी काय सांगितलं की उठ सुट त्यांच्याच मागं पळायचं का? हा आता देखो भाऊजीला बी घेऊन चाललाय वाटतं तुम्ही. कोण हे डोक्यावर पडली का काय? कुणी काही काय सांगा त्याला गुण पडलाय थायलंडला म्हणून सांगितलंय त्यांनी थायलंडला जा. ते पैसे द्या इकडं. काय आला? पैसे द्या इकडं. ए मला जायचं अजिबात थायलंडला. जायचं नाही, मी तुम्हाला सांगते हा, गोडीत सांगते. घरी गप यायचं, मी चुळून देते. सदा कदा आडे पडती राव, मला जाऊन द्या ना थायलंडला. तू जा बरं निघ घरी, मला जाऊ दे माझ्या गपची. ए झाल्या, मी जाऊ का? काय चाललंय? काय चाललंय मी म्हणजे? काय थायलंडला गेलतो का? मग कडे गेलता का? बस अरे डेपुटीने थायलंडचं ते तेल आणलं होतं, ते चोळलं मी, त्याने मला बरं वाटलं. तू कुठं चालला थायलंडला? येडे काय? मग तू खोटं सांगतो काय? काही नको सांगा. आता माझी बायको आली लगेच पांढरा साड्या का काय तू रंग बदलायला रे? भाऊजी मी दिसले की लगेच तुम्ही पण पलटे मारताय. नाही. कशाला त्यांच्या डोक्यात भरी घातलं बरं, जा आणि हे कर. अहो खरंच डेपुटीचा मित्र राहतो तिकडं, त्याने तेल आणलं होतं, ते लावलं, मालिश केली, माझी मान दुखायची राहिली, तेवढंच बोललो मी त्याला. पण त्याला वाटलं काय थायलंड जवळ आहे. थायलंड जवळ नाही भावा. मग थायलंड हा एक वेगळा देश आहे. भारताच्या जसा भारत आपला देश आहे केवढा मोठा, हा तसा थायलंड देश आहे. एवढी त्याला अक्कल पाहिजे ना. तिकडं जायला विमानाने जावं लागतं. हे मनाने मला जायचंय थायलंडला. बाकी माहित नाही. तू तर म्हणला ते मुंबईच्या पायी थाईच्या पलीकडे बाई का खाई काय? खाई खाईच्या ह्या डोक्यात थाईच्या पलीकडे खाई. मग खाई म्हणजे मला सांग, तू खाई म्हणजे काहीच नसतं ना, मग नुसतं पाणीच पाणी. आपला देश संपला म्हणजे पाणीच पाणी म्हणजे खाई, आणि त्याच्या पलीकडे मग थायलंड असतं. पण थायलंडला भाऊ मजाच असते. थायलंड सारखं सुख नाही तुला सांगतो. इथं मसाज सेंटर म्हणजे काय येड्या, काय अशा नवतरुणी पोरी अशा मसाज करतात ना, विषयच नाही तुला सांगतो मी. हा होय. ए श्याम्या काय असू दे, मला थायलंडला जायची म्हणजे जायची. हाय, मी आता आहे ना थायलंडला जाणार म्हणजे जाणार. काही असू दे मी जाणार म्हणजे जाणार. काय जाणार म्हणजे जाणार. गपगुमानी घरी चला, लागले नाटक करायला. तिथं बोले भारी मसाज बिसाज करतेच म्हणते. तिकडे जायला काय काय लागेल मला न्यावं लागेल. काय काय मला न्यावं लागेल? 500च द्या. तुमची मसाजच करून देतील, हिशिरच चांगली करून देतील. त्यांच्या हाताची कुठं सरी यायची तुझ्या हाताला पारे. expert असतात त्या. थायलंड म्हणजे या, थायलंड. तुम्ही या घरी, तुमचं थायलंड काढते. वहिनी जाऊ दे ना त्याला, कशाला तुम्ही त्याला अडवताय सांगा बरं. का बरं आडू? अहो मानवरा खुशाल चाललाय परदेशात आणि अडवायचं नाही का? परदेशात येडे, मग मी येडी आहे का? परदेशात जायला ती काय बैलगाडी आहे का? हात केला ना बसला आणि चालला. अहो त्याला पासपोर्ट लागतो, व्हिसा लागतो. याच्याकडे साधा पासपोर्ट फोटो तरी आहे का गावा काढलेला? या विमानाच्या त्या एअरपोर्टवर येऊन तरी देते का? पोलीस बाहेर झाकलून देते ना. काय असू माझ्या वाट्यावरच मी ना पासपोर्ट इकून टाकीन आणि मी जाणार आहे थायलंडला. चला गप, थायलंडला जाताय. तू जाय, मी चाललोय थायलंडला. वहिनी तुम्ही जा, ते बरोबर येणार आहे घरी, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा श्याम्या कधी जाते थायलंडला? जा दिन मला चोळून तो येतो.
असं जाता येत नसतं बाबा. त्याला विमानाचे तिकीट बुक करावं लागते, पासपोर्ट असतो, व्हिसा घ्यावा लागतो, किती दिवस जाणार हे, त्याला 50,000 रुपये खर्च येतो. मग आता माझी शिरक कशी काढू मग? हा मग चोळणार ना तुझी शिर, तुझी बायको. हा तिलाच आपले 500 रुपये दे, आखी बॉडी मसाज करून घे जा, आणि स्वप्न बघू नको थायलंडचे जा. स्वप्न बघितले मला वेगळंच आठवून जात. आईला वाईटा घ्या याच्या आल्याचं बी डोक्याला.